एक महत्त्वाची बातमी, नवाब मलिक हे आता अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे। महायुतीच्या विरोधामुळे मलिक अपक्ष निवडणूक लढणार आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीतही नवाब मलिक दिसून आले होते। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर नवाब मलिक बसले होते। याला भाजपने जोरदार विरोध केला होता। नवाब मलिक सध्या जामिनावर बाहेर आहेत। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईन वरून आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। गणेश, नवाब मलिक थेट अपक्ष लढणार असं कळतंय? नक्कीच नवाब मलिक आहे ते आता अपक्ष लढतील असं बोललं जातंय, कारण की नवाब मलिक आहे ते अजित पवार गटामध्ये असतील अशा पद्धतीच्या चर्चा होत्या। कारण की अजित पवार यांच्या बैठकीमध्ये देखील नवाब मलिक पाहायला मिळाले होते आणि ज्यावेळेस नागपूरचं अधिवेशन होतं, पहिल्याच अधिवेशनामध्ये जेव्हा बेल मिळाली नवाब मलिकांना, त्यानंतरून त्या अधिवेशनाला आल्यावर सत्ताधाऱ्यांच्या बाकावर आहे ते बसलेले पाहायला मिळाले होते। त्यावेळेस देखील भाजपने याला कडकडून विरोध करण्यात आला होता, कारण की नवाब मलिकांना देशद्रोहाच्या अशा पद्धतीचे गुन्हे असल्यामुळे कुठेतरी हा भाजपकडून विरोध होताना पाहायला मिळत होता आणि त्यामुळेच कुठेतरी नवाब मलिक यांना पक्षात घेऊ नये अशी एक भाजपची ठाम भूमिका होती। त्यामुळे कुठेतरी नवाब मलिक आहे ते पुन्हा एकदा अपक्ष लढणार असल्याचं पाहायला मिळतंय। तर धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अजित पवारांच्या बैठकीत नवाब मलिक होते आणि आता ते अपक्ष लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।